प्रिसिजनकडून सोलापूर महानगरपालिकेला इलेक्ट्रिक घंटा गाड्यांचे हस्तांतरण। सोलापूर महानगरपालिका सोलापूर व प्रिसिजन कॅम्पशॉफ्ट लिमिटेड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इलेक्ट्रिक व्हेइकलला चालना देण्याकामी प्रिसिजन समूहाकडून सोलापूर महानगरपालिकेला शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रिक घंटा गाड्या तयार करण्यात आल्या आहेत। यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगली, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा, कार्यकारी संचालक करण शहा व प्रिसिजनचे अधिकारी हे उपस्थित होते। सोलापूर महापालिकेस प्रिसिजनने 2 नवीन रेट्रोफिटेड इलेक्ट्रिकल लाईट कमर्शियल व्हेइकल्स प्रात्यक्षिकासाठी बनवून दिले, ज्याचा वापर महापालिका घंटा गाड्यांसाठी करेल। महापालिकेच्या सर्व घंटा गाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा मोठा खर्च वाचेल आणि कार्बन डायऑक्साईडचे होणारे उत्सर्जन वाचेल। शिवाय रहिवासी क्षेत्रात होणारा आवाजाही स्तर लक्षणीयरित्या कमी होईल। प्रिसिजन समूहातर्फे आज या गाडीचे हस्तांतरण सोलापूर महानगरपालिकेत करण्यात आले। पुढील 3 महिने ही गाडी प्रायोगिक तत्वावरती चालवली जाईल। सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण शहा यांनी केले। त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या वाहनाची संपूर्ण माहिती दिली। त्यानंतर महापालिका आयुक्त यांच्याकडे या वाहनांच्या चाव्या सुपूर्द केल्या। या प्रसंगी सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई वाहन अधीक्षक नागनाथ मेंढगुळे, माधव देशपांडे, संदीप पिस्के, सुभाष जाधव, शुभम उजळंबे आदी मान्यवर उपस्थित होते। आज आम्ही सोलापूर महानगरपालिकेला 2 इलेक्ट्रिक घंटा गाड्या दिल्या। मागच्या 1 वर्ष 1.5 वर्षांपासून ह्याच्यावरती काम चालू आहे आणि जे 2 टाटा एस डिझेल जे होते ह्याला आपण पूर्णपणे 100% इलेक्ट्रिक कन्वर्ट करून दिलेल्या गाड्या आहेत। ह्या गाड्यांमधले जेवढे पार्ट्स आहेत, बॅटरीज आहेत, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत, हे ऑलमोस्ट सगळे 90% किंवा 95% जास्ती इंडियात प्रोड्यूस केलेले आहेत। ह्याचं सर्टिफाईड प्रॉडक्ट्स आहेत हे ऑब्व्हियसली। आणि आपण हे बघतोय की जे सिटीमध्ये चालणारे व्हेइकल्स आहेत जास्ती करून, जे सगळ्यात जास्ती प्रदूषण निर्माण करतात सिटीमध्ये, त्याला आपण एक नवीन लाईफ देतोय, एक नवीन रूप देतोय, ज्याच्याने पोल्युशन तर शून्य होईलच, पण ऑपरेटिंग कॉस्ट सुद्धा सिग्निफिकंटली कमी होईल। जे साधारण 9 ते 10 रुपये पर किलोमीटर ही डिझेल व्हेइकल चालण्याची कॉस्ट असते, ती ह्या इलेक्ट्रिकवरती 1-1.5 रुपये पर किलोमीटरवरती येते। त्यामुळे सेविंग सुद्धा खूप जास्ती होईल ह्या इलेक्ट्रिफिकेशनमुळे।